महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आणि या पराभवाची कारणं शोधण्यासाठी महायुतीचा प्रत्येक पक्ष आता आत्मचिंतन करतोय। यामध्ये सगळ्यात अग्रेसर आहे ती उद्धव ठाकरे यांची शिवसेना। उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये घ्यायला सांगितलेल्या आहेत आणि अशाच एका बैठकीत निवडून आलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पक्षातच नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। भास्कर जाधव यांनी चिपळूणमधल्या एका प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत असं विधान केलं की आपल्या पक्षाची सुद्धा आता काँग्रेसच झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। अर्थात ते असं का म्हणाले, नेमका त्यांचा रोख कोणाकडे होता आणि अशी काय कारणं आहेत ज्याच्यामुळे त्यांना हे वक्तव्य करावं लागलं, हेच आम्ही तुम्हाला आज या एक्सप्लेनरच्या माध्यमातून सांगणार आहोत। नमस्कार, मी ऋत्विक भालेकर, स्वागत आहे आपलं मुंबई तकमध्ये। तर बैठक होती चिपळूण तालुक्याची आणि या बैठकीमध्ये भास्कर जाधव यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे सचिव विनायक राऊत सुद्धा उपस्थित होते। अर्थात विनायक राऊत हे सध्या कोकणभरात अशाच तालुकास्तरीय जिल्हास्तरीय बैठका घेऊन नेमका आपला पराभव काय झाला, कशामुळे झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि यामध्ये कशा पद्धतीनं सुधारणा करता येतील या संदर्भात सुद्धा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतायत। आता चिपळूणमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये अर्थात भास्कर जाधव यांच्यासह जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांच्यासह आणखीन प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत भास्कर जाधव यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत अगदी रोखठोकपणे हे सांगून टाकलं की पक्षाची ही दुर्गती का व्हावी आणि याच्यासाठी नेमकी कारणं काय आहेत। त्यांनी पहिल्याच ओळीत सांगितलं की मी खरा बोलणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे माझी पंचायत होते, पण तरीही या 5 मिनिटाच्या भाषणात मी सत्य काय आहे ते तुमच्यासमोर मांडणार आहे। आणि या भाषणामध्ये त्यांनी त्याची कारणंही सांगितली। ते म्हणाले की नेत्याच्या मर्जीतला कार्यकर्ता म्हणून राहणं आणि आपलं पद शाबूत ठेवण्यामध्ये कुठेतरी सध्या पक्षातले जे शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, हे व्यस्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र बाळासाहेबांची ज्यावेळेस शिवसेना होती त्यावेळेस शिवसैनिक या पदासाठी झटणारा, काम करणारा कार्यकर्ता आम्ही पाहिलेला आहे। आज त्यांच्या मताला पक्षामध्ये किंमत उरलेली नाहीये। अर्थात आपल्या नेत्याची मर्जी राखणं, त्याच्या मागे पुढे करणं, यामुळे जवळपास 10-10, 15-15 वर्ष एखादा जिल्हा प्रमुख, एखादा शाखा प्रमुख, तालुका प्रमुख हा त्याच्या पदावरती विराजमान राहतो आणि अर्थात कुठेतरी पक्ष संघटनेसाठी झटायचं, पक्ष संघटना वाढवण्यासाठी काम करायचं, आपला गावामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये रुबाब असला पाहिजे, अधिकारी जे शासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावरती आपला वचक असला पाहिजे, अशा पद्धतीनं काम करणारे जे यापूर्वीचे बाळासाहेबांचे शिवसैनिक होते ते शिवसैनिक आता पाहायला मिळत नाही, ते दुरापास्त झालेले आहेत। आणि अर्थात सध्याचे जे शिवसैनिक किंवा पदाधिकारी आहेत ते आपलं घर कसं चालेल, आपला नेता कसा खुश होईल यामध्येच आपल्याला व्यस्त दिसत आहेत। आता हे म्हणत असताना शेवटी भास्कर जाधव यांना राहवलं नाही आणि ते म्हणाले की शेवटी आपल्याही पक्षाची आता काँग्रेसच झाली आहे आणि ही ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली। आता या संदर्भात ज्यावेळेस तिथल्या स्थानिक पत्रकारांशी, स्थानिक नेत्यांशी मुंबई तकने संवाद साधला त्यावेळेस काही गोष्टी समोर आल्या। फक्त भास्कर जाधवच नव्हे तर राजन साळवी जे राजापूरचे शिवसेनेचे आमदार होते, जे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले, यांनी सुद्धा असाच नाराजीचा सूर आळवलाय। त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर येऊन भेट घेतली आणि विनायक राऊत यांची तक्रार केली। विनायक राऊत जे लोकसभेला पराभूत झाले, यांच्यामुळे कुठेतरी आपला पराभव झाल्याचं या ठिकाणी राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं। कशा पद्धतीनं आपल्या मर्जीतले पदाधिकारी नेमायचे, त्याचबरोबर विरोधात असलेले विशेषतः शिंदे गटाचे जे नेते आहेत उदय सामंत किंवा त्यांचे बंधू किरण सामंत यांच्याशी संबंध ठेवायचे, हात मिळवणी करायची आणि आपल्याच पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं
लोकप्रतिनिधींचं कशा पद्धतीनं खच्चीकरण करायचं असं काम या ठिकाणी विनायक राऊत करत असल्याचं राजन साळवी यांनी ही वस्तुस्थिती उद्धव ठाकरेंसमोर मांडली। मात्र हे करत असताना उद्धव ठाकरे हे उलट राजन साळवीवरती संतापले। ते म्हणाले की तुम्हाला जर कारणच हवी असतील तर तुम्ही कुठलीही कारणं द्या, पण मी माझा निर्णय घेतलेला आहे, आता तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता। तुम्ही पक्षात थांबायचं की पक्ष सोडून जायचं हे आता तुम्हाला ठरवायचं आहे। आणि कुठेतरी राजन साळवींचा पाणउतारा करण्यात आला। इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी हे सुद्धा सांगितलं की आता कामाला लागा, मला जो हवा तो निर्णय घेतलेला आहे, आता तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा। पुन्हा एकदा ह्या सगळ्या प्रकरणावरती जर नजर टाकली तर भास्कर जाधव हे सुद्धा विनायक राऊतांवरतीच नाराज असल्याचं स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं। त्याची कारणंही तशी आहेत। विनायक राऊतांनी सचिन कदम जे रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख होते यांना पदावरून दूर केलं, अर्थात त्यांच्यावरती फार दबाव होता। सचिन कदम हे निष्क्रिय जिल्हा प्रमुख असल्याचं त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची ओरड होती आणि त्यामुळे विनायक राऊतांना हा निर्णय घ्यावा लागला। सचिन कदम हा विनायक राऊतांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता पदाधिकारी असल्याचं सांगितलं जातं। मात्र ज्यावेळेस सचिन कदम यांना पदावरून दूर केलं त्यावेळेस त्यांना संपर्क प्रमुख बनवून कुठेतरी बढती देण्याचं काम विनायक राऊतांनी केलं आणि त्यांच्या जागी संजय कदम यांची जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली। यामुळे स्थानिक पातळीवरचे जे तालुका प्रमुख किंवा इतर पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर पाहायला मिळाला। ज्यावेळेस विनायक राऊत हे लोकसभेची निवडणूक लढत होते त्यावेळेस चिपळूण असेल, संगमेश्वर असेल, अशा वेगवेगळ्या मतदारसंघातल्या ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशांत यादव ह्या पदाधिकाऱ्यांना सोबत नेलं, त्यांना प्रमोट केलं। प्रत्येक बैठकीमध्ये त्यांना सोबत घेऊन फिरत होते। याचाच अर्थ प्रशांत यादव यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी चिपळूण ह्या मतदारसंघातून तिकीट मिळेल असं होत होतं आणि त्यामुळे कुठेतरी भास्कर जाधव हे व्यथित झालेले होते। भास्कर जाधव यांची नाराजी ही मूळ याच कारणामुळे आहे। ज्या भास्कर जाधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत पुन्हा एकदा प्रवेश केला त्यांना चिपळूण जागेवरून या ठिकाणी स्वतः लढायचं होतं। गुहागर हा जो मतदारसंघ, ज्या मतदारसंघातून ते आत्ता विधानसभेला निवडून आलेले आहेत, तिथून त्यांना त्यांच्या मुलाला म्हणजेच विक्रांतला उतरवायचं होतं। मात्र विनायक राऊतांच्या या खेळीमुळे चिपळूणची जी जागा आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटली आणि तिथून प्रशांत यादव यांना तिकीट मिळाली आणि जी संधी भास्कर जाधव यांना हवी होती ती हुकली। अर्थात त्यांचा मुलगा विक्रांत यालाही गुहागरमधून निवडणूक लढता आली नाही आणि कुठेतरी याचाच राग हा भास्कर जाधव यांच्या मनात असल्याचं स्थानिक पदाधिकारी सांगतात। आणि हीच वेदना, हीच खंत जी आहे ही परवा बैठकीत झालेल्या भाषणामधून त्यांनी व्यक्त केली आणि कुठेतरी अप्रत्यक्षरित्या त्यांनी विनायक राऊतांवरतीच निशाणा साधला आणि त्यांचे जे बगलबच्चे किंवा त्यांच्या जवळचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनाही खडे बोल सुनावले। अर्थात आता शिवसेनेची ही काँग्रेस झाली या वक्तव्यामुळे जरी खळबळ उडालेली असली तरी एक प्रकारे आत्मपरीक्षण करण्याचं काम आता शिवसैनिकांवरती आलेलं आहे। ही गोष्ट सुद्धा आता नाकारून चालणार नाही आणि त्यामुळे आता येणाऱ्या काळात म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरतीच नव्हे तर राज्य पातळीवरती कशा पद्धतीचे बदल केले जातात आणि एकला चलोरीची हाक देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखीन असे किती वक्तव्य ऐकावे लागतील किंवा अशी किती आव्हानांना सामोरं जावं लागेल हे येणारा वेळच सांगेल। नमस्कार, मी ऋत्विक भालेकर। आपण मुंबई तकचा हा एक्सप्लेनर पाहिला आणि मूळ काय कारणं होती जेणेकरून भास्कर जाधवांनी अशा पद्धतीचं विधान केलं याची कारणं सुद्धा आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तुम्हाला अशाच पद्धतीचे जर एक्सप्लेनर ऐकायचे असतील, ग्राउंड रिपोर्ट्स पाहायचे असतील तर तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला वेळोवेळी त्याचे अपडेट्स हवे असतील तर बेल आयकन क्लिक करा आणि सविस्तर बातम्या वाचायच्या असतील तर मुंबई तकच्या ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता। धन्यवाद।